नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील घडीच्या आकृत्या या घटकाची माहिती पाहणार आहोत. परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण हा घटक आहे. तर या घटकाची आपण माहिती आज आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी पहा, हा जो प्रश्न आहे हा गोंधळात टाकणारा प्रश्न असतो. आपण व्यवस्थित निरीक्षण, आपली जर निरीक्षण क्षमता चांगली असेल, व्यवस्थित आपण त्या आकृतीकडे पाहिलं तर हा जो घटक आहे या घटकाचं उत्तर आपण काही सेकंदात देऊ शकतो. तर पाहता आपण हा जो घटक आहे हा प्रश्नोत्तर रूपाने पाहूया. पाहता प्रश्न वर्तुळ दिले पहा. या प्रश्नामध्ये काय दिले पहा, वर्तुळाकृती कागद आहे. प्रश्नामध्ये वर्तुळाकृती कागद आहे पहा. हा कागद प्रथमतः बरोबर उभा म्हणजे तिचं अर्धवर्तुळ होईल अशा प्रकारे दुमडलाय पहा. म्हणजे अर्धवर्तुळ होईल अशा प्रकारे दुमडलेला आहे. आता आणखी हा जो कागद आहे हा कागद पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारे पाव भाग होईल अशा प्रकारे दुमडलेला आहे. आता काय केलंय, ज्या वेळेस या कागदाचा पाव भाग म्हणजे हा जो पाव भाग आहे पहा, या पाव भाग आहे, मग या पाव भागामध्ये काय केलं पाहिजे, या ठिकाणी अशा प्रकारे अशा प्रकारे एक काप घेतला, इथं एक काप घेतलाय पहा. याचा परिणाम काय होईल पहा. आता काय तयार होईल पहा, डिझाईन कसं तयार होईल पहा. बरोबर असं अशा प्रकारे डिझाईन तयार होईल पहा. डिझाईन तयार होईल पहा. नंतर इथं पण यामुळं या उजव्या भागामुळे पहा इथं पण अशा प्रकारे तयार होईल. इथं पण अशा प्रकारे डिझाईन तयार होईल पहा. म्हणजे पर्याय नंबर 2, पर्याय नंबर काय आलं, 2 जे उत्तर आहे हे या आकृतीचं उत्तर आहे. पर्याय नंबर 2. आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. पाहता या ठिकाणी पहिला हा जो कागद आहे हा कागद उभा उजव्या बाजूला असा दुमडलाय पहा. म्हणजे एवढाच कागद शिल्लक राहतोय पहा. एवढा कागद शिल्लक राहतोय पाहता. आता तो दुसऱ्या स्टेप मध्ये डावीकडून सुद्धा दुमडलाय पहा. म्हणजे आता काय झालं, फक्त हा आयताकृती कागद तयार झाला पहा. आयताकृती कागद तयार झालेला आहे. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये काय केलं आहे की मधोमध असा कापणीच्या आकाराच्या या ठिकाणी कट केलाय पहा कागद तो. आणि वर ह्या बाजूला एक वर्तुळ असे एक दंडाकृती असे एक आकार काय कापला पहा. आता काय होईल पहा, या प्रश्नामध्ये काय होईल पहा. आता प्रश्नामध्ये काय होईल पहा, हा जो आकार आहे पहा यामुळे काय झालं, इथं एक हा अशा प्रकारचा आकार तयार होईल. पुन्हा यामुळे काय झालं पाहता, हा जो उजवीकडचा जो काप आहे भाग आहे हा इथं पण अशा प्रकारे डिझाईन तयार होईल पहा. डिझाईन तयार होईल पहा. म्हणजे आता आणखी यामध्ये काय बदल होईल का, ज्यावेळेस आपण हा आत जातो इथला जो भाग काय होईल पहा, थोडासा कमी होईल पहा असा. इथला पण काय होईल पहा, ह्या कापणीमुळे काय होईल पहा, हा जो भाग आहे या कापणीमुळे काय झालं पहा, हा इथं पण कट झालाय पाहिजे. या मधली जी कापणी आहे या कापणीमुळे काय झालं पहा, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला सुद्धा काय झालंय, कट झाले पहा. म्हणजे आपलं जे उत्तर आलेलं आहे पहा, उत्तर आले पहा पर्याय नंबर
3. पर्याय नंबर 3 पहा. आपण जी आकृती तयार केली पहा ती पर्याय नंबर 3 सारखी दिसते पहा. म्हणजे आपलं उत्तर आले पहा पर्याय नंबर 3. आपण पुढचा प्रश्न घेऊया. वर्तुळ आहे पहा. वर्तुळ आहे आणि वर्तुळाच्या डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही दुमडले पहा. पहा आता पुढच्या स्टेप मध्ये काय केलं पहा. तो पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारे दुमडलाय पहा. या ठिकाणी दुमडलेला. आता काय केले पहा. तिसऱ्या स्टेप मध्ये काय केले पहा. वरच्या बाजूनी एक त्रिकोण कापलाय पहा. वरच्या बाजूने थोडी गॅप आहे पहा. वरच्या बाजूनी त्रिकोण कापलेला आहे आणि खालच्या बाजूनी वरच्या बाजूनी आणि खालच्या बाजूनी अशा प्रकारे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत पहा. त्या ठिकाणी पहा. मग आता ही जी आकृती कशी बनेल पहा. ही आकृती कशी तयार होईल. तर आता इथं काप झाला याचा परिणाम काय होईल पहा. इथं सुद्धा होईल पहा. म्हणजे हा भाग काय कट होईल पहा. आता या ठिकाणी इथं आपण जो त्रिकोण आहे याचा परिणाम काय होईल पहा. इथं पण त्रिकोण तयार होईल पहा. अशा प्रकारचा प्रश्न सोडताना आपण तुम्ही प्रत्यक्ष तिथं ते ड्रॉइंग काढा तरच तुमचं उत्तर बरोबर येईल. फक्त पर्याय पाहून उत्तर लिहू नका. पुढचा पहा. आता ज्या वेळेस आपण हा डावा भाग आपण आत लोटतो त्यावेळेस हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण डावीकडे तयार होईल पहा. आणि इथं सुद्धा काय होईल पहा. अशा प्रकारे त्रिकोण तयार होईल पहा. नंतर उजवा जो आपण भाग आत लोटलेला आहे आत आपण घडी घातलेली आहे त्यामुळे काय झालं पहा. इथं पण सुद्धा काय झालं अशा प्रकारे त्रिकोण तयार झालाय पहा. वरच्या बाजूने अशा प्रकारे त्रिकोण झाले पहा. आता आपण या ठिकाणी ड्रॉइंग तयार केली आपण. मग पहा तुम्ही आता हे ड्रॉइंग कोणत्या पर्यायात आहे पहा. हे ड्रॉइंग कोणत्या पर्यायात आहे. तर आपलं उत्तर मिळेल पहा पर्याय नंबर 4 मध्ये पहा. आपण काढलेलं ड्रॉइंग हे पर्याय मध्ये 4 मध्ये आहे. म्हणजे हे पहा हातचे मार्क आहे पहा. 2 मार्क आपल्याला मिळून देणारा प्रश्न आहे पहा. कुठलीही कोणत्याही प्रकारचे जास्त कष्ट नाही. जास्त कष्ट न घेता कमी कष्टात मार्क्स मिळून देणारा हा प्रश्न आहे. घडीची आकृती पहा. आता पुढचा प्रश्न पहा. या ठिकाणी पहा काय झालं पहा. जो या ठिकाणी आकार आहे पहा. यामध्ये पहिली जी घडी घातलेली आहे ती उभी घडी घातली पहा. उभी घडी घातली म्हणजे या ठिकाणी आता अशा प्रकारे या ठिकाणी आकार तयार झालेला आहे. आता पुढची जी घडी आहे पहा काय केले पहा. पुढची घडी काय झाले. पुढची जी घडी आहे काय केले पहा. इथं घातली पहा. म्हणजे हा जो भाग आहे जे इथून घडी घातली पहा. आणि मग आपला जो भाग तयार झाला पहा. आपला जो कागद शिल्लक राहिला तो एवढाच कागद शिल्लक राहिला पहा. पुढच्या स्टेप मध्ये तिसऱ्या स्टेप मध्ये काय झाले पहा. आपला कागद या ठिकाणी आता पहा एवढं शिल्लक राहिला पहा. आता काय झालं तिसऱ्या स्टेप मध्ये काय केलंय. तिसऱ्या स्टेप मध्ये काय केलंय पहा. पुढे घडी घातलेली नाही पहा.
मग काय केले पहा, इथं एक अशा प्रकारे चित्र तयार केले, इथं एक आणि इथं एक. तर याचा परिणाम काय होईल पहा, याचा परिणाम काय होईल पहा. आता पहा, या उजव्याकडच्या घडीमुळे काय झालं, इथं एक अशा प्रकारे आकार तयार होईल. पुन्हा पहा, यामुळं इथं एक तयार होईल पहा, यामुळं पहा इथं एक तयार होईल पहा. आता आपण ही खाली घडी घातली पहा, खाली आपण घडी घातली पहा, ही हा कागद वर दुमडला तो पहा, म्हणजे इथं एक अशा प्रकारे तयार होईल पहा, इथं एक, यामुळे इथं पण तयार होईल पहा, इथं आणि इथं. म्हणजे पहा आपलं उत्तर काय आलंय पहा. मग आता हा पर्याय अशा प्रकारे आपण जे डिझाईन तयार केलं आहे, हे डिझाईन कोणत्या पर्यायात आहे, हे डिझाईन पहा निरीक्षण केलं पहा. पर्याय नंबर 2 मध्ये तर नाही, 3 मध्ये पण नाही, 4 मध्ये पण नाही. पहा पर्याय नंबर 1 पहा, आपण काढलेलं जे डिझाईन आहे ते आणि हे दोन्ही सारखं दिसतंय पहा. म्हणजे पर्याय नंबर 1 हे आपलं उत्तर आहे पहा. पर्याय नंबर 1, पर्याय नंबर 1 आणि आपण काढलेलं डिझाईन हे दोन्ही सारखं आहे पहा, दोन्ही सारखं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय नंबर 1 उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न. तर पाहता दोन त्रिकोणी पहा, एका टोका एक बिंदूशी होता पहा, ते दोन त्रिकोणाचे काय केले पहा, दोन त्रिकोण घडी घातली पहा एकमेकावर होता. म्हणजे या ठिकाणी पुढच्या स्टेप मध्ये फक्त एवढाच त्रिकोण तयार होईल पहा. मी जो भाग रंगवतो तेवढाच त्रिकोण तयार शिल्लक राहील पहा. आता हा कागद पुन्हा काय केलं आपण, या कागदाची आणखी घडी घातली मधोमध, आणि घडी घातल्यामुळे हा जो कागद आहे त्याच अशा प्रकारे त्रिकोण तयार झालाय पहा. आता आपल्याला उत्तर काढायचं. आता इथं अशा प्रकारे घडी घातल्यानंतर इथं अशा प्रकारे एक छोटस वर्तुळ काढलंय पहा, वर्तुळ पहा. मग आता आपल्याला शोधायचं आहे की आता हा जो आकार आहे कसा बनणार, आता आकार कसा बनणार आहे पहा. तर काय होईल पहा, काय होईल, इथं चित्र काय झालं, पहिलं इथं चित्र पहा, नंतर एवढं काय झालं, इथं वरती पण चित्र एक की वर्तुळ पहा, इथं वर्तुळ. आणखी काय होईल पहा, याच्यामुळे आपण ज्यावेळेस हा हे दोन्ही भाग रंगवले पहा, ते दोन्ही भाग दुमडले पहा, या वर्तुळामुळं इथं पण वर्तुळ तयार होईल पहा, इथं पण वर्तुळ तयार होईल पहा. म्हणजे आणखी काय होईल का तयार पहा, नाही. म्हणजेच पर्याय नंबर 2, पर्याय नंबर 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. पर्याय नंबर 2, पर्याय नंबर 2. पाहता पुढचा प्रश्न. या ठिकाणी XYZ हे स्टेप आहे पहा. एक त्रिकोणाकृती कागद आहे, तो त्रिकोणाकृती कागद प्रथमतः या ठिकाणी मधोमध दुमडलाय पहा, मधोमध दुमडलेला आहे. आणि इथं हा जो कागद आहे, हा जो कागद आहे या ठिकाणी याची काय केलं पहा, आणखी एक घडी घातली पहा. पुन्हा काय केलं पहा, हा जो कागद आहे तो मधोमध एक पुन्हा दुमडलाय पहा. तर नंतर इथं एक वर्तुळ असं काढलेलं आहे. त्याचा काय परिणाम होईल पहा, वर्तुळ काढले पहा. मग या ठिकाणी काय तयार होते पहा, तर कशा प्रकारचा आकार तयार होईल पहा. तर
पर्याय नंबर 4. पर्याय नंबर 4, कारण हा जो भाग आहे पहा मध्ये इकडे दुमडला आहे पहा, इथं म्हणजे हा जो पर्याय नंबर त्याचं 4 उत्तर येणार आहे पहा. पुढचा प्रश्न घेऊया आपण. पाहता वर्तुळ दिलेलं आहे. वर्तुळाचा आडवं म्हणजे आडवी घडी घातली पहा, आणि या ठिकाणी अशा प्रकारे अर्धवर्तुळ तयार झालेलं आहे. अर्धवर्तुळ तयार झाले पहा. या वर्तुळाची आणखी एक घडी घातली पहा, आणि मग फक्त पाव वर्तुळ शिल्लक राहिलं. पाव पाव आता पहा, पाव वर्तुळ शिल्लक राहिल्यानंतर इथं एक काठ मारलाय पहा, किंवा काप घेतलाय असा, आणि अशा प्रकारे ही आकृती तयार झाली पहा. आता याचा परिणाम काय पाहता, तर कशा प्रकारे तयार होईल पहा. तर या ठिकाणी याचे उत्तर आहे. काय तयार होईल पहा. हा जो आपण काप घेतलाय त्यामुळे काय झालं, इथं एक काप तयार होईल पहा. अशा प्रकारे इथं पण तयार होईल पहा. नंतर ह्या वर्तुळामुळं हे वर्तुळ इथं पण येईल, कारण चारही भागाला येईल पहा, आणि इथं पण येईल पहा. म्हणजे पर्याय नंबर 4 हेच उत्तर असणार आहे. पर्याय नंबर 4. पर्याय नंबर 4 हे या आकृतीचं उत्तर आहे. पुढचं पाहता, एक चौरसाकृती कागद आहे, आणि तो चौरसाकृती कागद बरोबर मधोमध दुमडलेला आहे. म्हणजे या ठिकाणी या चौरसाकृतीचा काय झाला, आयत बनला. किंवा खाली घेऊ हा, आणि पहा पूर्ण काय झालं पहा, आणखी दुमडलाय पहा, आणखी दुमडलाय. आता काय झालं पहा, जी शेवटची आकृती म्हणजे पहा, या ठिकाणी फक्त पाव भाग शिल्लक राहिला पहा. पाव भाग शिल्लक राहिला आहे. आता या ठिकाणी पहा, मग आता आकृती कशी बनेल पहा. आकृती कशी बनणार आहे, आकृती कशी बनल आता. तर पहा, या ठिकाणी अशा प्रकारे काप घेतलाय पहा. अशा प्रकारे काप घेतलाय पहा. यामुळे काय झालं पहा, इथं पण एक डिझाईन तयार होईल पहा. इथं पण अशा प्रकारे डिझाईन तयार होईल पहा, आणि इथं पण अशा प्रकारे डिझाईन तयार होईल पहा. म्हणजे पहा, पर्याय नंबर जो 3 आहे, पर्याय नंबर 3 हे आपलं उत्तर असणार आहे. पर्याय नंबर 3 पहा, पर्याय नंबर 3 मध्ये. आणि आपण काढलेले जे ड्रॉइंग आहे ते सारखं आहे. आपण जे काढले ते सारखं आहे पहा. पर्याय नंबर 3 हे उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पाहता प्रश्न, या ठिकाणी एक आयताकृती कागद आहे पहा. प्रथमतः कागद मधोमध दुमडलाय पहा, आणि मधोमध दुमडल्यानंतर या कागदाचं पहा अशा प्रकारे आयत अशा प्रकारे तयार झालाय पहा. पुन्हा हा जो कागद आहे, हा कागद पुन्हा आणखी मधोमध उभा दुमडलाय पहा, आणि मग एवढाच कागद शिल्लक राहिलाय पहा. त्यानंतर काय केलंय पहा, पुन्हा इथं दुमडलाय पहा आता, आणि अशा दुमडलाय पहा आता.
आणि दुमडून झाल्यानंतर मग आता या ठिकाणी काय झालं पहा, या ठिकाणी वर्तुळ काढले पहा. तर काय झालं पहा आता, ते इथं कट केलं पहा. तर मग आता आपण याचं जे उत्तर आहे, उत्तर कसं असतं हे पहा. या ठिकाणी हा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं जे उत्तर आहे पहा. आता इथं जे आहे पहा, इथं कट केलं राहिलं, इथं एक छिद्र, इथं एक वर्तुळ बनलं बा. पुन्हा आता इथं एक, त्यानंतर इथं एक, याच्यामुळे इथं एक, इथं एक, आणि यामुळं इथं एक, अशा प्रकारे वर्तुळ बनले. आणि याच्यामुळे मध्ये आपण इथं कट केलं ना, तर इथं अशा प्रकारे चौरस तयार झालं पहा. पर्याय नंबर 4 हे उत्तर आहे. Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon.